गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. अरे सगळ्यांनी मिळून गुड मॉर्निंग केलंस. मग सगळ्यांतर्फे माझ्याकडनं तुला गुड मॉर्निंग. मग माझ्यापर्यंत पोहोचलच. हे घ्या प्रसाद. जुई हे घे प्रसाद. आज थोडा उशीर झाला तुम्हाला? अगं हो, देवळात खूप गर्दी होती ना, श्रावणानिमित्त पूजा होती म्हणून. जय प्रसाद. रजनी प्रसाद. आदिती प्रसाद. बाबांना लवकर बरं वाटू दे असं सांगितलंय मी देवाला. थँक्यू. अगं थँक्यू काय वेडाबाई. हे घे. अरे या दोघी कुठे आहेत? उत्तमा आणि सारिका मीटिंगला गेल्यात. अरे बापरे, ते ज्वेलरी आणली होती ती कशी काय दाखवणार आता? ज्वेलरी? अगं ज्वेलरीचे डिझाईन्स माझी एक मैत्रीण आहे ना, ती बनवते. तिनं पाठवले होते ते तिच्यासाठी आणले होते दाखवायला. इयरिंग्स आहेत? हा आहेत नाहीत. बघू. हे बघ. नंदिनी मॅडम मलाही दाखवा ना. अगं ये ना. जुई ते जड असतं सगळं, झेपेल ना? रजनी का ग असं बोलतेस? हौस आहे तिला. घाल ग. बघ बघ घ्यायचं का नाही ते बघू. बघ कशी. आदिती ये तू पण ये ग. हो आले. नंदिनी मॅडम एक अर्जंट फोन तेवढा घेते आणि छोटंसं काम आहे ते करून आले. हे बघ. अर्जंट कॉल आहे, छोटंसं काम आहे. आम्ही रिकामटेकडेच आहोत ना. आम्ही ज्वेलरीचे डिझाईन्स बघायला येतो इथे. बघ ना, आवडेल तुला. हा तेच. आदिती मॅडम बिझी आहेत खूप, आम्हीच बघतो. रजनी जय, तू दादरला कबूतरखान्याला गेलास कधी? हो, त्याचा काय संबंध? नाही, दाणे टाकल्यावर कबूतर कशी एकत्र येतात तसं चाललंय होतं तिथे. काय काका? बरं जय, मी अण्णांना बघायला आलो तर चालेल? काका तुम्हाला परवानगी कशाला लागते? तुम्ही एक काम करा, उद्या संध्याकाळी माझ्या बरोबरच चला हवं तर. नाही, संध्याकाळी नको. मी सकाळी लवकर येतो, मग दोघे एकत्रच येऊ ना ऑफिसला. नाही, सकाळी नको, मी हाफ डे टाकलाय. का रे? काही घरी पूजा आहे. हो. अरे वा, कशाबद्दल? काही विशेष नाहीये. म्हणजे आदितीला खूप दिवसांपासून वाटत होतं, शिवाय अण्णाही म्हणाले म्हणून. पण तुम्ही कोणालाही बोलू नका. इथे कोणालाही सांगितलेलं नाही. मी कधी कोणाला काय बोलतो का? तुम्हाला लक्षात येत आहे ना? हो हो हो. घरच्या घरीच करतोय पूजा. हे बघ, मला सगळं माहिती आहे. मी येऊ शकतो ना. मी काम करतो, मी हाफ डे टाकतो. काका का? मी ऑलरेडी हाफ डे टाकलाय. उगाच कोणाला तरी संशय यायचा. मग मी सुट्टीच घेतो. सुट्टी नको काका. आदिती पण सुट्टी घेणार आहे. ती आता तेच बोलायला गेली आहे सरांच्या केबिन मध्ये. अहो, तुला मी मेल केलाय, एकदा जरा अकाउंट चेक करून घे. मला मला कशाला पाठवलेस ते? तू चेक केलेस ना? अहो, आपण जे काही नवीन प्लॅन्स केले आहेत किंवा दाभोळकरांबरोबरचे जे काही डिटेल्स आहेत ते सगळे तुला मेल केलेत मी. तर एकदा तू पण तुझ्या नजरेखालनं घाल ना. ओके, बघते मी. अहो, कंपनी ग्रो झाल्यापासून आपण स्टाफला खूप बेनिफिट दिलाय. पगार वाढ, पर्क्स सगळंच.
शिवाय मेडिकल इन्शुरन्स आणि इतर सगळ्या फॅसिलिटीज. दाभोळकरांबरोबर जे आपलं डील झालंय त्याचा फायदा सगळ्यांना झालाय. पण आता आपण आपले नियम सुद्धा जरा कडक केले पाहिजे. आता टार्गेट आणि त्यासाठी लागणारं डिसिप्लिन हे येणं खूप आवश्यक आहे. कोणी केव्हाही उठेल आणि हाफ डे मागेल, सुट्टी मागेल असं आता यापुढे चालणार नाही. काय झालं, तुला पटलं नाहीये का? हे म्हणजे एका हाताने जास्त पैसा द्यायचा आणि दुसऱ्या हाताने स्वातंत्र्यावर बंधनं आणायची, हे नाही मला पटत. अरे आपला स्टाफ या कुठल्याही फॅसिलिटीज नसताना सुद्धा उत्तम काम करत होता आणि तसंच या पुढेही करेल. आणि ती खात्री मला आहे तशीच तुलाही आहे. मग मला सांग, अशा अगदी कडक शिस्तीची खरंच गरज आहे का? असं नाही, पण याची जाणीव जर आपण त्यांना करून दिली ना तर ते खूप फायद्याचं होईल. एक तर कामाचा स्पीड वाढेल, शिवाय तुला माहितीये कामाचा व्याप सुद्धा आता खूप वाढलाय. बर, पण हे सगळे नियम फक्त बॉस म्हणून करू नकोस. एक माणूस म्हणून सुद्धा त्याचा विचार कर. नक्की जाऊ. ये अदिती ये. बोल, काय म्हणतेस? ऍक्च्युली माझं एक पर्सनल काम होतं. मला उद्या सुट्टी हवी. नाही म्हणजे जर तेवढं महत्वाचं काम नसतं तर मी सुट्टी घेतलीही नसती खरंच. पण उद्या सुट्टी घ्यावी लागेल मला. एवढं काय आहे ग महत्वाचं काम? उद्या आमच्या घरी पूजा आहे. बाबांची बायपास व्यवस्थित झाली की मी पूजा घालेन असं म्हटलं होतं. आणि आता श्रावणही आहे ना, तर म्हटलं पूजा घालावी. खरं तर आम्ही सुट्टीच्याच दिवशी पूजा घालणार होतो, पण मग आता उद्याचा दिवस खूप चांगला आहे, मग काकू म्हणाल्या की घरच्या घरीच घालू पूजा. अच्छा, म्हणजे घरच्या घरीच पूजा आहे, म्हणजे आम्ही यायचं नाही? आऊ तसं नाहीये. असं कुठे मी म्हटलं. तुम्ही अगदी घरचेच आहात. आणि काकांची आणि तुमची मैत्री तर खूप जुनी आहे. मी तर हल्लीच जॉईन झाले इथे. ऍक्च्युली आम्ही घरच्या घरीच पूजा करायची असं ठरवलं. कारण मग ऑफिस मधले सगळेच आले तर अण्णांना आराम करायला मिळणार नाही ना. म्हणून ऑफिस मधल्या कोणाला सांगितलं नाहीये. सॉरी. अगं सॉरी काय त्याच्यात? तुझ्या वडिलांना पण आराम मिळणं गरजेचंच आहे. पण अदिती, जरा प्रॉब्लेम आहे, थोडा वेगळाच प्रॉब्लेम आहे. कारण अविनाशने असं ठरवलंय की आता यापुढे आयत्या वेळेला कुणालाही सुट्टी घेता येणार नाही. सर प्लीज, उद्या पूजा आहे म्हणून. इट्स ओके. पूजा असेल तर काहीच हरकत नाही. हो, पण त्याआधी उद्या एखादं महत्वाचं काम आहे का ते चेक करा. हो सर. सर थँक्यू सो मच. आऊ थँक्यू. वेलकम. असं का बघतेस? अविनाश,
आपण नियमांच्या बद्दल काहीतरी बोलत होतो ना? हो, मी नियम करूया असं म्हटलं, पण ते आजपासून लागू करूया असं कुठे ठरलं आपलं? आपलं? हो, म्हणजे आपणच चर्चा करून ठरवत होतो ना. हा, पण एकदा फायनल नियम ठरल्यानंतर मात्र कोणाला सुट्टी किंवा हाफ डे मिळणार नाही. दिस इज फायनल. कळलं कळलं, मी करत जाईन फोन. हो हा, नाही पण आत्ता फोन ठेवतो. काय मला खूप काम आहेत ऑफिसमध्ये. हां ठेवतो. आणि हे बघ, वेळी अवेळी असा फोन करत जाऊ नकोस. हां नवरे काका, हां हॅलो, मी तुम्हाला नंतर फोन करतो. हां 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 ठीक आहे. काका हा माझा हा फॉर्म हाफ डेचा. काही खास कारण? हा, माझं जरा पर्सनल काम आहे म्हणून हाफ डे हवा होता. जयसाहेब, तुम्ही आणि रजनी मॅडम यांच्या बाबतीत जे काही आहे ते सगळं दाभोळकर सर बघतात. त्यांचं जर काही महत्वाचं प्रोजेक्ट असेल तर ते थांबायला नको. त्यामुळे तुमची सुट्टी, तुमचा हाफ डे याचा निर्णय मी देऊ शकत नाही. नवरे काका, पण ठीक आहे, मी त्यांच्याशी बोलून घेऊ का? ते बोलायला इथं नाही आहेत. त्यांच्याशी तुम्ही फोनवर बोला आणि त्यांनी जर परवानगी दिली तरच मी या फॉर्मवर सही करीन. ओके ठीक आहे. येस मिस्टर जयराम. हा हॅलो सर, थोडं काम होतं. लवकर बोला, मी बिझी आहे. सर ऍक्च्युली मला उद्या हाफ डे हवा होता म्हणून मी तुम्हाला फोन केला. मिस्टर जयराम, बरं झालं तुम्ही समोरून फोन केलात, नाहीतर मी विसरलो असतो. तुम्हाला उद्या सकाळी 10 वाजता एका मीटिंगसाठी वाशीला जावं लागेल. नाही सर, पण मला त्यानंतर मला रिपोर्ट द्या त्या मीटिंगचा. आपण ऑफिसमध्येच भेटू, देवटूसच्या. आफ्टरवर्ड्स यू आर फ्री. सर मी उद्या हाफ डे घेतलाय, म्हणजे माझं जरा पर्सनल काम आहे म्हणून तर मी तुम्हाला फोन केला उद्याचं सांगायला. कॅन्सल करा आणि यापुढे तुम्ही सुट्टी किंवा हाफ डे मला विचारून घेत चला. पण सर, आपलं उद्याचं काही ठरलं नव्हतं म्हणून मी हाफ डे घेतला. आणि सर ऍक्च्युली माझ्या घरी पूजा आहे. मी आय एम सॉरी सर, आय मीन मला उद्या मीटिंग अटेंड करायला नाही जमणार. मी रजनीशी बोलतो, तिला सांगतो सगळं, ती मीटिंग अटेंड करेल. आणि सर तसंही माझ्यापेक्षा ती जास्त चांगलं प्रेझेंटेशन देते असं तुमचंच मत आहे ना. सो काम नाही थांबणार सर, डोंट वरी. माझी मीटिंग, माझं काम, याचं काय करायचं ते मी ठरवेन. मी मीटिंग रिशेड्यूल करतोय. बाय. हॅलो. तू हाफ डे कधी घेणार आहेस? ऍप्लिकेशन दिलं आहे. जय सर, दाभोळकर सरांचा फोन आला होता. ते म्हणाले की उद्या त्यांचं काहीही काम नाहीये, तुम्ही उद्या हाफ डे घेऊ शकता. जय सर, अहो असा चेहरा का पाडलाय? हा, जे पाहिजे होतं ते मिळालं ना. घ्या उद्या हाफ डे घ्या, पण कुठलंही काम पेंडिंग ठेवू नका.
ओके. काय रे जय, हाफ डे का काही स्पेशल? पर्सनल काम आहे. अच्छा. पर्सनल म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे ना? आता तो म्हणतोय ना पर्सनल काम आहे, मग ऑफिशियली चर्चा कशाला करत आहे त्याची? काका काळजीने विचारलं मी फक्त. आपण ठीक आहे ना, काम करा, नाहीतर मग नवऱ्याने हाक मारीन. हाक मारायची गरज नाहीये. आहे, मी इथेच आहे. वाटलंच होतं मला. हाफ डे का, कशासाठी? यासाठी तुम्ही संमेलन भरवणार. नवरे अगदी बरोबर आहे तुमचं. तुमचं पण धाक हवा यांच्यावर, नाहीतर ही चर्चा अशीच चालू राहील. तुम्ही या चर्चासत्रात सहभागी होऊ नका कदम. काम करा, काम. चला. थँक गॉड, माझ्या सुट्टीचं मी डिरेक्ट सांगितलं. जर इथे कळलं असतं तर उगाच संशय आला असता. उद्या आपल्या घरी पूजा आहे म्हणून आज लवकर निघायचं म्हटलं, तर कुठली तरी फाईल घेऊन बसलास. कुठली तरी नाही आदिती, ती फाईल कम्प्लीट करणं खूप महत्वाचं होतं. ती फाईल कम्प्लीट करून दाभोळकरांच्या डेस्कवर ठेवून आलो बाबा. जे आजच ती पूर्ण करणं महत्वाचं होतं. खूप नशिबाने उद्याचा हाफ डे मिळाला. तुला मी मगाशी सांगितलं नाही, पण तुझे पप्पा मला म्हणजे मिस्टर दाभोळकर मला उद्या मीटिंगला पाठवणार होते. मग काय, मला जाता येणार नाही असं मी त्यांना सांगितलं स्पष्टपणे. आणि म्हणून मी ती फाईल कंप्लीट करून त्यांच्या डेस्कवर ठेवून आलो. नाहीतर ती फाईल राहिली आहे म्हणून उद्या परत बोलवून घेतलं असतं. नाही, तू सांगितलं स्पष्टपणे, पण उद्या आपल्या घरी पूजा आहे असं नाही ना सांगितलं? असं कसं सांगेन मी आदिती? म्हणजे मी बोलण्याच्या ओघात बोलून जाणार होतो, पण मी क्लिअरली असं काही त्यांना बोललो नाही. नशीब. हो, नशीब. आणि तसंही दाभोळकरांचा काही भरोसा नाही. जय, म्हणजे उद्या नेमके येऊन पूजेला बसायचे असे हालत. बरं चल आता पटपट, सकाळी तुलाच जाऊन सामान आणायचं दादरून. हो, सगळं होणार आहे व्यवस्थित. जा आता पटकन, फ्रेश हो. जेवायला जायचंय, नाही तर काका सकाळसारखे वैतागतील. हो, जातोय जातोय जातोय. नाश्ता तयार करून ठेवलाय, करून घ्या. काका सॉरी, ते सकाळी लवकर जावं लागलं ना दादरला. काही खाता नाही आलं आणि आता खूप भूक लागली म्हणून मी आल्या आल्या. अरे भूक लागली म्हणून खायचं नसतंस तू, काही विसरलंस का? आज तू पूजेला बसणार आहेस ना, मग उपवास करायचंस तू. पूजा झाली ना की मग उपवास सोड. सॉरी, माझ्या लक्षात नव्हतं.
नाही सॉरी ऐकायला छान वाटतं नाही, पण त्यामुळे गोष्टी काही सुटत नाहीत. अण्णा तुम्हाला वाटतो. जय आलास तू? सगळं नीट आणलंस ना? हो. अण्णा एकदा बघून घ्यायला सांगा. गुरुजी आल्यावर धावपळ नको. हे आजकालच्या पोरांना काही समजत नाही, मग सॉरी म्हणून मोकळे होतात. पण केतकर इतर मुलांसारखा नाही आमचा जय. अहो आमच्या चाळीत पूजा असली ना की दादरला जाऊन सगळं पूजेचं सामान आणायचा. काका सगळं सामान आणलंय. केळीचे खांब, हार, फुलं, विड्याची पानं, 5 फळं आणि हो दुर्वाई आणल्या. वा. बरं गुरुजी यायची वेळ झाली. प्रसाद तयार झालाय का? सगळं काही तयार आहे. जय तू चौरंग सजवायला घे आणि बाकीची पण तयारी कर. हा आदिती अगं तयार हो ना लवकर. हो. आता शकू आली की स्वयंपाकघरातलं पण आवरून घेईल. आणि जय आज तू धोतर नेस. धोतर? हा धोतरच घातलं पाहिजे. काय अण्णा आपली संस्कृती आणि परंपरा आपण जपली पाहिजे. हा